केले कैसे कैसे, देवे केले कैसे कैसे, उद्धरिले अनायासे. हा, देवे केले कैसे कैसे, उद्धारिले अनायासे. ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. कैलासे तो नेला, भिल्ल पानेडी बैसला. ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. पंखाच्या फडतकारे, उद्धरोनी नेली घारे. ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. चोरे पिंडी दिला पाव, त्याच्या पूजे धाये देव. ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. म्हणून तुका म्हणे भोळा, आणि स्वामी हा माझा कवळा. ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. विठ्ठल दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कटेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय, सकळ विधेचे अधिकरण तेच. दुसरे चरण श्री गुरुंचे ते नमस्कार होणे आता. देवे केले कैसे कैसे, देवे केले कैसे कैसे, उद्धारिले अनायासे. ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, जे खास वैकुंठ हवनी जगत उद्धरण्याकरिता आले किंवा काळाच्याही डोक्यावर पाय ठेवून सदैव वैकुंठ गमन करणारे, ज्याला प्राप्त करण्यासाठी तुम्ही आम्ही अवरात्र अट्टहास करतो. कोणी झाडाला उलट टांगू टांगू तपश्चर्या करताय, तर काही काही जणांच्या शरीराची माती झाली महाराज, तरी त्यांच्या स्वप्नात नाही. असा सगुण साक्षात्कार ब्रह्मांड चालक, विश्व चालक कर्तुम असणारा पांडुरंग परमात्मा, आणि त्या पांडुरंग परमात्म्याचा अर्धा अंग असणारे माझे जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुकोबराय, आणि त्या तुकोबरायचा अभंग आज सेवेसाठी घेतलाय. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय माझ्या महादेवाचं भोळेपण या अभंगामध्ये प्रस्तुत करतात. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष चौथे, बरोबर, वर्ष चौथे. आणि त्याच्यात मला वाटतं मी बी तिसऱ्या वेळेस आलो आहे का नाही. हा, वर्ष चौथे आणि मोह यायचं वेळ तिसरी. हा, सुंदर निवेदन, तिसऱ्या दिवसाचं कीर्तन माझं चौथ्या, वर्ष चौथं कीर्तन चौथं. हा, वर्ष चौथं कीर्तन चौथं. हा, चौथ्या दिवशीचं कीर्तन आमचे वैभव सर कुठे आहेत ते काय दिसणं. त्यांनी मला फोन केला, ते म्हणले हॅलो महाराज. हा, म्हणलं काय? म्हणले असा असा सप्ताह आहे, कीर्तन करता का? म्हणलं कीर्तन नाही करायचं मग काय जेवारे कापायच्या का तिकडे? करतो म्हणलं कीर्तन. मग ते म्हणले कोणता दिवस घालू? म्हणलं कोणता घाला बाबा, फक्त दावा नका घालू, कारण की आताच लग्न झालंय. म्हणलं हा, जगू द्या, करू द्या संसार, आहे की नाही. तर त्याने चौथा दिवस आपला सेवेसाठी घातलाय. आणि तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आमच्या वैभव सरमुळं. आणि आज मला ज्यांनी दत्तक घेतलंय ते आमचे दादा. दादा कुठे गेले? दादा, हा, दादा तांबे, दादा भाऊ तांबे. हा, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मी मला येऊन मी 7ला आलोय, मी येऊन 2-3 तास झालेत, पण मला ते आणखीन एक शब्द नाही बोलले. मग हेच म्हणे ते मग रुसले का काय मला हे बी कळलं ना. ते माझ्याकडे पाहून नुसतीच करतात. आता मी तितकंच पाहिलं, गोड माणूस आहेत, हाय का नाही. हा, माणसं शांत आहेत, हाय का नाही. शांत माणूस आहे, स्वभाव निर्मळ. जेवढे माणसं शांत असते तेवढे निर्मळ असते. ते असे आमचे दादा तांबे. आमच्याच दत्ता भाऊचे ते भाऊ आहेत. हा, दत्ता भाऊ तांबे तुमच्या गावातले मिलिटरी मॅन. हा, त्या माणसानं मला पक्वाद शिकेला. मी पांडुरंग महाराज आनंदीकडे आम्ही शिकायला होतो. हा,
आम्हाला नानाचं भेव वाटत नव्हतं, ह्या माणसाचं भेव वाटायचं, कारण की ह्यो माणूस 3लाच उठायचा, उठा प्रॅक्टिसला. हां बरं झालं आम्ही चोरून झोपायचो तिकडं तिकडं, ह्या माणसाचं ऐकलं नाही. जर ऐकलं असतं तर पकवाद वाजावं लागला असता. पकवाद वाजीनं सोपं नाही महाराज, घाम येतो. कीर्तन संपल्यावर 2 भाकरी लागतात बाबा, 2 भाकरी तर नक्की लागतात. नाही 2-3 तर लागतं, कारण की मला माहिती आहे पकवाद वाजू वाजू घाम आला आणि ते तुमच्या गावातले जाव आहेत म्हणून तुम्हाला जेवण तरी आता म्हणजे सोय नाही. तर आपलं कीर्तन झाल्यावर तिकडे घरी जाऊ तर लय भूक लागती. हा महाराज पकवाद वाजू त्याला घाम आलाय आणि जावाई घाम कधी पोसायचं नाही, कारण की ह्या लोकांना कळलं पाहिजे आपला घामाचा नाही, आपला हरामीचा पैसा नाही, आपला पैसा कशाचा आहे, घामाचा पैसा आहे, हरामीचा पैसा नाही. म्हणून वाजवणं सोपं नसतंय दादा, ऐका, वाजवणं सोपं नसतंय. वाजवण्यासाठी तो पकवाद असा आहे, अरे एखाद्या जिवंत माणसाच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल काढणं सोपं आहे दादा. ऐका, एखाद्या जिवंत माणसाच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल काढणं सोपं आहे दादा, पण पकवाद हे मेलेलं कातड आहे आणि त्या कातड्यातून विठ्ठल विठ्ठल काढण्यासाठी ताकद लागती आणि त्या कातड्यातून, मेलेल्या कातड्यातून विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी काढण्यासाठी अख्खं आयुष्य तरुणपण त्याला समर्पण करावं लागतंय. आणि ज्या दिवशी आमचं अख्खं तरुणपण त्याला समर्पण केलं त्यावेळेस तो आमच्यावर कृपा करतो आणि मग त्याच्यातून आवाज निघतो, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदुंग, मग आवाज निघतो. अख्खं तरुणपण समर्पण करावं लागतं त्याला. आमचं तरुणपण आज काय कोणता डे, चॉकलेट डे, ते डे फे सगळे याला समर्पण करावं लागते. त्यावेळेस कुठंतरी तो आमच्यावर कृपा करतोय आणि कुठंतरी आम्हाला आज महाराष्ट्रामध्ये जर राजू महाराज तुम्हाला ओळखीत नाहीत, तुम्हाला तुमच्या कलेमुळे ओळखीत आहेत आणि ती कला तुम्हाला समर्पण झाली कधी, ज्यावेळेस तुम्ही तुमचा अख्खा आयुष्य तरुणपण त्याला समर्पण केलं, त्यावेळेस त्यानं तुमच्यावर कृपा केली. म्हणून उगनव माय, उगनव सकाळी 3ला उठावं लागतंय आणि 3ला उठल्यावर तिरकिट तक्ता धरावं लागतो आणि तिरकिट तक्ता धरल्यावर बोट फुटत येत, बोट रक्त येतंय. ह्या हातानं जेवता येत नाही कारण की भाजी जाती त्याच्यात, आग होती. ह्या हातानं जेवता येत नाही, ह्या हातानं जेवावं लागतं. इतका त्रास, इतका सगळं सहन केल्यावर कुठंतरी लोक आमच्यावर प्रेम करतात. मग सोपं नाही करा, सोपं नाही दादा. म्हणून आज महाराजांचा सुद्धा त्यांनी सुंदर पकवाद वाजवला, त्यामुळे महाराज तुमचे सुद्धा मनावी तितके आभार, धन्यवाद. आणि आज तुमच्या खरं पाहायचं झालं तर तुम्ही पाठवदेवाले लयच हुशार झाला सगळे. तुमच्या गावात भजनी तर लयच मोठी आहेत, पण आता तुम्ही जावाई बी पकवाद्याच केलाय. आणि पुन्हा म्हणले अरे आता कीर्तनाचा जरा अवघड होईल म्हणून कवळे महाराज बी त्याच्यात. आणि कवळे महाराज असे आहेत, शिव महापुराण कथा सांगा येतीच, रामायण सांगा येतच, भागवत सांगा येतच, कीर्तन सांगा येतच, गायन सांगा येतच आणि पकवाद सांगा येतच. असे तुमचे सगळे जावाई. म्हणून बाहेरच्याला कोणाला तुम्ही आणणारच नाही, हाय काय नाही, सगळे आमचे जावे. रामेश्वर महाराज खरं एकदम निर्मळ माणूस आणि त्यांची शिव महापुराण कथा चालू आहे आणि त्यांच्या समोर आज बोलण्यासाठी मी त्याला विचारून म्हणलं आज अभंग घेतो हो, ते म्हटले बाबा घ्या, म्हणून आज अभंग घेतला. अभंग म्या आमच्या दत्ताभाऊच्या इथं थोडा असा खालीवर होऊ लागला, चांगला पाठ केला आणि घेतला. काऊन आज तुम्ही सगळ्यांना मला ऐकलेलं आहे आणि मी तुमचा आहे म्हणून तुमच्या समोर बोलतोय. आणि ऐका, आज आमचे दत्ता महाराज सुद्धा आहेत. मी सगळ्याच आता कारण की मला माहिती वेळ झालेली, त्यामुळे सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक आमचे दत्ता महाराज असा मनुष्य जसं रामेश्वर महाराज तसेच दत्ता महाराज. गायन सांगा, पकवाद सांगा, आपलं हे तबला सांगा, सगळं काही सांगा, काही बी येतच माणसाला. आणि पुन्हा माणूस असा आहे रात्री झोपेतून उठवा आणि झोपेतून उठून म्हणा दत्ता महाराज ते अभंग म्हणा, तो तितक्याच जितकं स्टेजवर म्हणण्याला ताकद लागते का, ते झोपेतून उठल्यावर तितक्याच आवडीनं माणूस म्हणणार, तितक्याच आवडीनं म्हणणार. आणि म्हणूनच तेवढं प्रेम त्या कलेवर केलंय, म्हणून आज महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या स्टेजवर दत्ता महाराज आहेत. आणि आज इथं आले ते फक्त रामेश्वर महाराज कवळीच्या प्रेमा खातीर आले. मोठमोठ्या स्टेजवर माणूस असतो म्हणून सगळ्याच्या चरणावरती नतमस्तक. आणि आमचे सोबदार मामा गोड माणूस आणि त्याच्या तिकडं आमचे जालू भाऊ. महाराज नारदाच्या गादीवर उभा राहून सांगतो गड्या, जालू भाऊ मनातून सांगतो, आणखीन 3-4 वर्षामध्ये असा काळ येणार आहे जालू भाऊ, तुम्ही आम्हाला पाहायला बी भेटणार नाही जितके मोठे माणसं होणार आहे. माईक सिस्टीम हे बघा ठकठकच करायला, पा
नाही तर काही माणसं काही मायका अशी आहेत हात उडा हाणला तरी हलो म्हणत नाही. परवा दिवशीच्या कीर्तनात मला माईक कीर्तन झाल्यावर कळलं मग माईक बंद होतं. सुंदर माईक सिस्टीम इतकी सुंदर की बस जीव ओवळून टाकावं. असंच तुम्हाला मी गाडीत पण म्हटलं की जे तुम्हाला 1 लाखाचा कार्यक्रम भेटला त्याला बी तितक्याच तातडीनं करायचं आणि 1000चा भेटला तरी तितक्याच तातडीनं करायचं. आणि खरंच सांगतो नारदाच्या गादीहून तुम्ही खरंच एवढे मोठे होणार की बस फक्त आमच्या पाठोद्याला आम्हाला विसरू नका. विठ्ठल देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय माझ्या महादेवाचा आज अभंग घेतला. शिवमहापुराण कथा चालू आहे आणि आज आपला महिना जो आहे तो महाशिवरात्रीचा महिना आहे. 26 तारखेला आपली शिवरात्र आहे म्हणून आज महादेवाचं काहीतरी वर्णन तुमच्या समोर करता यावं म्हणून तुकोबरायचा अभंग घेतलाय. मग तुम्ही असं म्हणता की तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे, महादेव शैव संप्रदायाचे, मग वारकरी संप्रदायाचे तुकोबराय शैव संप्रदायाच्या महादेवाचं वर्णन करायलेत का? तुम्हाला पहिला मुद्दा क्लिअर करतो. वारकरी संप्रदाय आणि शैव संप्रदाय, शैव संप्रदाय पासूनच आमच्या वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली बघा. सगळ्यात पहिले वारकरी कोण होते? एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी काळ्या शर्ट वाले इकडे बस नीट बस. ऐका, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव या वारकरी इकडे लक्ष द्या ना यार, मला इथून सांगल बरं तुम्हाला. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव वारकरी संप्रदायाचे सगळ्यात पहिले वारकरी कोण होते तर महादेव होते. महादेव सगळ्यात पहिले वारकरी महादेव होते आणि वारकरी संप्रदाय शैव संप्रदायापासून सुरुवात झाला. पहिले एक गुरु एक शिष्य परंपरा होती. आदिनाथ गुरु सकळ शिराचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बौद्ध गोरक्ष शिकेला सगळा अभंग घ्या आणि मग खाली ज्ञानदेवा सार चोजविले तिथून सुरुवात वारकरी संप्रदायाची झाली. पण ऐका, निगम कल्पतरोर गलितम फलम श्री शुकुमुखार्ध मृतदय्य संयुतम पिबत भागवतम रसनालयम मोहरो रसिका भू भाविका. अरे जसं नीतराम गमयंती बोधयंती स निगमो वेदः व्याख्या सांगितलेली आहे की हे जे भागवताचं फळ कसं आलंय, या फांदीहून त्या फांदीवर, त्या फांदीहून त्या फांदीवर जसं आलंय तसंच याची संप्रदायाची सुरुवात झाली. महादेव आज शिवमहापुराण 9,500 वर्षापूर्वीचं शिवमहापुराण कथा आहे. शिवमहापुराण कथा कोणी कोणाला सांगितली? सगळ्यात अगोदर महादेवानं पार्वतीला सांगितली. हे फळ कसं आलं सांगतो. महादेवानं पार्वतीला सांगितली, पार्वतीनं ती कथा आपला मुलगा कार्तिकेयला सांगितली, कार्तिकेयनं ती कथा नंदीला सांगितली, नंदीनं ती कथा सनकादिकांना सांगितली, सनकादिकानं ती कथा नारदजीला सांगितली, नारदजीनं ती कथा व्यासांना सांगितली, व्यासांनी ती कथा आपले प्रिय शिष्य सुतजीला सांगितली आणि सुतजींनी शौनकाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला उघडी केली आणि तीच कथा कवळे महाराज तुम्हाला आज सांगायली. तीच कथा कवळे महाराज आज तुम्हाला सांगायलेत. मग ऐका, महादेव सगळ्यात मोठं, सगळ्यात आदी म्हणून त्यांना ओळखलं जातं ते महादेव. त्या महादेवापासून वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली. म्हणून महादेव आणि विष्णू हे एकच आहेत बरं का, याच्यामध्ये भेद करायचा नाही. तय्या महापरस्परे बाहेर नामाचीच अंतरे आतून 8 वस्तू विचारे मी तेची ते. जसं एखाद्या नदीचं पाणी घेतलं डेऱ्यात आणलं ते पाणी डेऱ्याचं झालं, एखाद्या नदीतलं पाणी कळशीचं आणलं ते पाणी कळशीचं झालं, पण ते पाणी कशाचं आहे? नदीचं आहे. तसं ब्रह्मा विष्णू महेश हे नुसते नाव आहेत पण हे सगळे एक आहेत, सगळे एक आहेत. तया महापरस्परे बाहेर नामाचीच अंतरे आतून 8 वस्तू विचारे मी तेची ते, मी तेची ते, एकच आहेत सगळे.
ऐका, म्हणून म्हणून त्याच्यामध्ये वादविवाद करायचा नाही. कारण माझा महादेव भजन कोणाचं करतो? भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम तुझे सदाशिव सदाशिव, राम तुझे सदाशिव, भजन करी महादेव, श्री राम जय राम, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी श्री राम जय राम, राम जय राम, जय राम जय राम, भजन करी महादेव देव, भजन करी महादेवजी भजन करतात कोणाचं? माझ्या विष्णूचं भजन करतात. हा, अरे एवढंच नाही, ज्या वेळेस समुद्राचं मंथन केलं आणि त्या मंथनातून 14 रत्न बाहेर पडले, त्याच्यात हलाल नावाचं विष बाहेर पडलं. ते विष द्यायचं कोणाला? महादेवाला दिलं. आणि महादेवाला ज्या वेळेस तो विष दिलं त्यावेळेस महादेवाचा कंठ आता तापला होता. काय करावं? चंद्र डोक्यावर धरलाय तरी शीतल होत नाही. आता गंगा डोक्यातून काढली तरी शीतल होत नाही. वासुकी नावाचा तो सगळ्यात सरप गार असतोय म्हणून तोही आता गळ्यामध्ये लावला, पण सरप आता ते गळा काही शांत होत नाही. मग काय करावं? आणि मग माझ्या महादेवानं चालू केलं कोणाचं नाव? माझ्या रामाचं नाव. रामाचं नाव घेतल्यावर शंकर हळे तापला. हो शिव हर हरे तापला, शिव हर हरे तापला, शिव हर हरे तापला, नामे तरला, शिव आणि महादेवामध्ये एकच आहे. भेद दोघांमध्ये करायचा. हे हरि हर भेद नाही नका करू, नाही नका करू, नाही नका करू, हरि हर भेद नाही नका करू, नाही नका करू, नाही नका करू, एकमेकाचे रू नाही, साखरी जेठाई. हरि हर भेद नाही नका करू, नाही नका करू, हरि हर हरिहरा भेद नाही नका करू वाद. वाद करायचा नाही. महाराज ही केलेली व्यवस्था आहे. तुमच्यासाठी आमच्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे. महादेव विष्णू हे जे काही गणपती, हे जे काही बाकीचे देव आहेत, हे तुमच्यासाठी आमच्यासाठी केलेली व्यवस्था आहे. बघा व्यवस्था ऐका. जर या वर्षी सगळेजण म्हटले की आपण सगळ्यांना अख्ख्या जणांना फक्त माऊलीच्याच पालखी सोहळ्यात जायचं, ह्या वर्षी 2025 मध्ये अख्ख्या सगळ्यांना माऊलीच्याच पालखी सोहळ्यामध्ये जायचं जमन का? अख्खे सगळे जर माऊलीकून गेले तर ज्ञानबा तुकाराम म्हणता येणार नाही. चुरून मरावं लागन एवढी गर्दी होईल. म्हणून आता व्यवस्था, अर्धे जण तुकाराम महाराजाकडून जा, काही मुक्ताबाईकडून जा, काही एकनाथ महाराजाकडून जा, आणि काही आमच्या गजानन महाराजाकडून जा. ही केलेली व्यवस्था आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे एक आहेत, पण यांच्यासाठी सगळे एकालाच नाही. तर ही केलेली तुमच्यासाठी गर्दी होईल मरतान, म्हणून तुमच्यासाठी आमच्यासाठी केलेली व्यवस्था. मग ज्याच्या त्याचा आपला देव आणि त्यानं त्याचा त्या देवाला भजायचं. वादविवाद करायचा नाही. फक्त विषय असा आहे की ज्याच्या त्याच्या भक्ताची वेगवेगळी परंपरा. जर तुम्ही विष्णूचे भक्त असाल तर विष्णूच्या भक्ताचा असं आहे, विष्णू श्रीमंत आहेत,
विष्णू श्रीमंत आहेत, एवढे श्रीमंत आहेत की तुम्ही आम्ही ज्या लक्ष्मीसाठी पळायलो ती लक्ष्मी त्याची बायको आहे. हा, एवढा मोठा समुद्र तो त्याचा सासरा आहे. हा, किती मोठा आहे तो विष्णू बघून घ्या. हा, पण विष्णू श्रीमंत आहे, पण त्या विष्णूचे भक्त आम्ही सदैव सोडके जवळी येतात चोर ढाके जाऊ पुढती कुत्रे घर राखीती. हा, खायला भाकर नाही खायला, एवढी गरिबी कोणाची? विष्णूच्या भक्ताची. पण ऐका, महादेवाचे भक्त, महादेव स्वतः वाळवंटात मशानात राहतात. तुम्ही 10 कोटीचं घर बांधा, 10 कोटीचं मंदिर बांधा, 10 कोटीचं मंदिर बांधा. त्या 10 कोटीच्या मंदिरामध्ये महादेवाची मूर्त स्थापन करता येत नाही. पिंडच स्थापन करावं लागते, मूर्त नाही. मूर्त स्थापन करायची की मसन वाट्यातच करायची. कारण माझा महादेव मसन वाट्यामध्ये राहतो. हा, आणि मसन वाट्यामध्ये का राहतो? कारण की तुम्ही सगळे आम्हाला एक ना एक दिवस मसन वाट्यातच जायचं. तुम्ही आम्ही एवढे मोठमोठाले घर बांधलेत, इतीचे मजल्यावर मजले, ताळावर ताळ चढिलेत, पण त्या घरामध्ये तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला ठेवणार नाहीत. मला तुम्ही सांगा, हा रक्ताचं पाणी केलं, हाडाचं पाणी केलं, आणि तुम्ही अख्खं जीवन कमिलं, पैसा कमिला, आणि 3 मजली घर बांधलं. त्या 3 मजली घरामध्ये तुम्हाला किती दिवस मेल्यावर ठेवणार आहेत? अरे काढा म्हणती झाली वे. हा, तुम्हाला तिथून बाहेर काढणार, 4 तासामध्ये तुम्हाला मसन वाट्यामध्ये नेलं जाणार, 4 तासात. हा, म्हणून अपने खातिर महल बनाया और आप ही जाकर जंगल सोया. अरे तुम्ही तुमच्यासाठी घर बांधलं, पण ते घर तुमचं नाही, तुमचं खरं घर मसन वाटा आहे. आणि महादेवजी त्या मसन वाट्यामध्ये राहून सांगतात, अरे मसन वाट्यामध्ये लिहिलेलं वाक्य होतं, अरे मंजिल तो तेरी यही थी, अरे मंजिल तो तेरी यही थी, पर वक्त लगा दिया तूने आते आते. अरे मंजिल तो तेरी यही थी, पर वक्त लगा दिया तूने आते आते. क्या मिला तुझे इस दुनिया से, अरे अपनों ने ही जला डाला तुझे जाते जाते. म्हणून तुम्हाला तुमचेच जाळणार आहेत. म्हणून ऐका, महादेव मसन वाट्यामध्ये राहतात, आणि मसन वाट्यामधून राहून काय करतात? भस्म अंगाला लावतात. भस्म. हा, महादेव भस्म अंगाला का लावतात? तुम्हा आम्हाला सावध करतात. भस्म याच्यासाठी लावतात की अरे हे भस्म मी अंगाला लावायलो, याचं कारण एक दिवस या शरीराचं सुद्धा भस्मच होणार आहे. म्हणून ऐका, कोणी या शरीरावर नटायचं नाही, या शरीराचा गर्व करायचा नाही. अरे या देशात कितीतरी या शरीरावरची श्रीमंतीनं मोठमोठाले माणसं मेले दादा. हा, मोठमोठाले माणसं मेले. अरे या देशाची अर्थव्यवस्था ज्यावेळेस समजली, त्यावेळेस ती अर्थव्यवस्था नीट करण्याची, त्या अर्थव्यवस्थेची घडी बसवण्याचं काम अटलजीनं केलं. गेले अटलजी. अरे एवढा मोठा दानशूर रतन टाटा, पण रतन टाटाला सुद्धा जावं लागलं दादा. अरे हा ज्या देशामध्ये आम्ही ज्या काळात, आम्ही ज्या देशात, ज्या गावात राहतो, ते मृत्यूचं गाव आहे, आणि तुम्हा आम्हाला सगळ्याला मरायचं एवढं ध्यानात ठेवा. म्हणून महादेवजी तुम्हा आम्हाला सावध करतात, भस्म अंगाला लावतात, आणि सांगतात, अरे या शरीराचा गर्व करू नको राजा, एक ना एक दिवस या शरीराचा भस्म शरीराची माती होणार आहे. म्हणून महादेवजी अंगाला भस्म लावतात दत्ता महाराज. म्हणून एक ना एक दिवस या शरीराची माती होणार आहे. इकडे लक्ष द्या, एक ना एक दिवस शरीराची माती होणार आहे. अरे भले भले या देशात करोनामध्ये भले भले गेले, अरे मोठमोठाले गेले, म्हणून या शरीराचा गर्व करायचा नाही दादा. अरे मोठमोठाले भले भले मेले. हे मानवा रे मानवा, मानवा रे मानवा,
मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला गर्वाने तू फुगू नको आपुल्या या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले मातीला तुझ्या परी भले भले मिळाले मातीला तुझ्या परी भले भले मिळाले मातीला तुझ्या परी भले मिळाले मातीला मानवा ऐका अरे ऐका मानवा मोठाले गेले राजा हो मोठाले रे मानवा अरे या देशात असा एक राजा झाला या देशात असा एक राजा झाला त्याला 100 पोरं होते 100 पण एक सुद्धा उरलं नाही एक सुद्धा. म्हणून पैशाचा गर्व करायचा नाही एवढा म्हणावं लागलं ऐका अरे आमच्याकडे असून 10, 15, 20, 40, 50, 60 कोटी असते आता तुम्ही ऍक्सिडेंट पाहिला असेल मला वाटतं 2 महिन्यापूर्वी झाला 2-2.5 कोटीची गाडी होती 2.5 कोटीची 2.5 कोटीची गाडी असताना सुद्धा त्या कुटुंबाला मरावं लागलं मग आलतो कुठं घेऊन बसला मोठमोठाले गेले दादा मोठमोठाले बापाला रे तू हो नको बैमान प्रेम फसवण पडलो होशील तू हैराण होशील तू हैराण होशील देवाच्या मुखातून घास तू बुडवशील गणपास बलिती जाशील तू यमा 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 मध्ये घातलं त्याला सुद्धा जावं लागलं आम्ही लॉकडाऊन मध्ये असे माणसं पाहिले पोराला बापाला भेटता आलं नाही. अरे बायकोला नवऱ्याला भेटता आलं नाही भले 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 गेले हे मानवा तू विसरू नको तुझ्या सचनीतीला गर्वाने तू फुगू नको आपुल्या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले मातीला तुझ्या परी भले भले मिळाले मातीला तुझ्या परी भले भले मिळाले म्हणून गर्व करायचा नाही दादा ऐका या देशामध्ये असा एक राजा जन्माला आला त्या राजाचं नाव आहे मयूरध्वज ऐका महादेवजी भस्म लावतात तुम्हा आम्हाला जागा करतात ऐका त्या महादेवाची कथा तुमच्या गावामध्ये चालू आहे त्या महादेवा तुम्हा आम्हाला सावध करायले अरे या देशामध्ये असा एक राजा जन्माला आला त्याचं नाव होतं मयूरध्वज तो मयूरध्वज असा माणूस होता जो कोणी वारकरी यायचा जो कोणी महादेवाचा विष्णूचा भक्त असेल त्या भक्ताला जीव घालायचा हा त्याचं एवढं मोठं नाव झालं होतं आणि त्याची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश हे 3 जण संन्यासाचं रूप धारण केलं आणि त्या राजाकडे गेले आणि राजाला सांगितलं भिक्षांदेही राजानं सांगितलं महाराज तुम्ही आमच्या दारात आलात काय पाहिजे सांगा अहो तुम्हाला काय पाहिजे ते खायला देतो तुम्ही सांगा त्यानं सांगितलं हे बघ राजा तू आम्हाला खायला देतोस पण खरं सांगतो आधी वचन दे आम्हाला जे पाहिजे ते तुला खायला द्यावं लागेल सांगितलं महाराज मी वचन देतो तुम्हाला जे पाहिजे ना ते खायला देईन साधून संन्याशानं सांगितलं हे बघ राजा तो वचन दिलंय आणि जर वचन दिलं आणि जर माघारी फिरला तर महाराज म्हणतात वचना फिरती आधम जन जे वचन देऊन माघारी फिरताय ना त्याचं तोंड पाहायचं नसतं राजा ऐक सांगितलं महाराज वचन आहे तुम्हाला जे पाहिजे ते मी खायला देतो त्या साधून त्या 3 जणांना सांगितलं राजा मला तुझ्या उजव्या मांडीचं मांस शिजून पाहिजे उजव्या मांडीचं मांस शिजून पाहिजे आणि असं नाही पाहिजे
तू ही उजवी मांडी तू या पोरानं आणि बायकून कापायची आणि तू या पोरानं आणि बायकून शिजवायची आणि ते बायकून आम्हाला जेवायला वाढायची. राजाला कळालं, अरे हे कोणतरी महान माणसं आहे असं मागणं मागितलंय. राजाला वाटलं मागून मागून मला मागतेन काय, गुलाबजामुची पंगत मागतेन, म्हणून राजानं वचन दिलं. पण याईनं तर मागितलं माझ्या उजव्या पायाची मांडी आणि ती पण पोरानं बायकून कापायची आणि ती शिजून महाराजाला जेव घालायचे. सांगितलं महाराज शब्द दिलाय तुम्हाला मी, जे पाहिजे जे शब्द दिलाय ना, आणि मला माहिती आहे वचना फिरती आधळमजन मी माग फिरणार नाही. तुम्हाला उजव्या मांडीचा मांसाच जेव घालीन मी. म्हणून बायकोला आवाज दिला. बायकोला आवाज दिल्यावर बायकोला कळालं या महाराजानं माझ्या नवऱ्याची उजवी मांडी सांगितली. म्हणून बायकोला वाटलं माझं कुकू आहे, म्हणून बायको रागावली आणि सांगितलं, ओ महाराज तुम्हाला काय पाहिजे होतं तर आम्हाला मागायचं ना. माझ्या नवऱ्याची माझ्या सौभाग्याची उजवी मांडी. बोलू नको. तुला तुझा नवरा आहे ना, तुझा नवरा आहे ना, तुझ्या नवऱ्याचा जर अधिकार तुला असेल तर तो फक्त डाव्या बाजूला आहे. बायकोचा अधिकार शरीरावर फक्त डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला नाही. म्हणून ऐका, तुम्ही पार्वती बघितली असेल तर कुठे डाव्या बाजूला आहे, रुक्मिणी डाव्या बाजूला आहे. अरे उजव्या शरीरावर बाई तुझा अधिकार नाही. आणि मी तुझ्या नवऱ्याचा उजव्या शरीराची मांडी मागितली. तू बोलायचं नाही, डाव शरीरावर तू हा अधिकार आहे. गप झाली ती बाई. पोराला कळलं, पोरगा आलं, पोरानं सांगितलं महाराज एक काम करा महाराज, वाटलंच तर मला माझ्या तुम्ही बापाची मांडी मागायलात ना महाराज, हात जोडतो महाराज, मला माझं शरीर अख्खा घ्या ना, अख्खं माझं शरीर शिजवा महाराज, पण हात जोडतो माझ्या बापाला सोडा. सांगितलंय तो बोलायचं नाही. करार तुझ्या बापासोबत झालाय, तुझ्या बापानं मला वचन दिलंय, तुझा बाप आणि मी पाहू, तू फक्त कापायचं काम करायचं. बापानं सांगितलं साधूला बोलू नका, ते करवत घ्या. करवत घेतलं, एका करवताचं टोक पोराच्या हातात दिलंय, एका करवताचं टोक बायकोनं घेतलंय आणि उजवी मांडी कापायला सुरुवात करणार. तेवढ्यात डाव्या डोळ्यातून पाण्याची धार आली. ते पाहिल्याबरोबर ते महाराज म्हणले, थांबा, कापू नका त्याची मांडी. अरे त्याची ज्याचा शरीर आम्हाला खायचंय, ज्याची मांडी आम्हाला खायची, ज्याचा मांस आम्हाला खायचंय, ते रडायलंय. आणि रडक्याचं मांस आम्ही खात नाहीत, रडक्याचं मांस आम्ही खात नाहीत. त्यावेळेस त्या माणसानं त्या मयूरध्वज राजानं सांगितलं, ओ महाराज नीट पहा, माझ्या डाव्या डोळ्यातून पाण्याची धार यायली, उजवा डोळा रडत नाही माझा डोळा रडालाय तो डावा, उजव्या डोळ्यातून पाण्याचा थेंब नाही. आणि तुमचा अधिकार उजव्या शरीरावर, तुमचा अधिकार उजव्या शरीरावर आहे, डाव्या शरीरावर नाही. आणि माझ्या डोळ्यातून पाणी यायले ते डाव्या शरीरातून डोळ्यातून यायले. त्यावेळेस त्या साधूनं विचारलं, अरे पण डाव्या शरीर डोळ्यातून, पण डाव्या डोळ्यातून पाणी काय यायलंय? त्यावेळेस त्यानं सांगितलं, महाराज तुम्ही कोणतरी महान हंस आहेत बघा, पण माझ्या उजव्या मांडीचं मांस तुम्ही खायलात, पण माझ्या डाव्या मांडीचं काय होईल या दुःखानं माझा डावा डोळा रडायला आणि त्याच्यातून पाणी यायले, त्याच्यातून पाणी यायले. असं कळाल्याबरोबर त्या साधू संतांच्या डोळ्यातून धार लागली आणि त्या तिघी जणांनं आपलं शरीर टाकून दिलं आणि चैतन्य धारण केलं. ब्रह्मा विष्णू महेश प्रगट झाले आणि प्रगट झाल्याबरोबर ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनी त्या मयूरध्वज राजाला मिठी मारली आणि सांगितलं, राजा काय अधिकारी आहे आमच्यासाठी स्वतःची मांडी द्यायला मागं पुढं पाहिलं नाही. म्हणून त्याच्या गळ्यात मिठी घालून तिघ जण रडू लागले. मला सांगायचा मुद्दा असा आहे, ब्रह्मा विष्णू महेश ज्या राजासाठी रडायलेत त्या राजाला सुद्धा मरावं लागलं, गड्या त्या राजाला सुद्धा मरावं लागलं. म्हणून महादेव तुम्हाला आम्हाला सावध करायलेत. अरे या शरीराचं माती होणार आहे, त्या मयूरध्वज राजाची सुद्धा माती झाली, तशी तुम्ही आम्ही तर मयूरध्वज राजा नाहीत. अरे हम किस दरे में खसखस आहेत, म्हणून आता तरी सावध व्हा आणि महादेवाकडे बघा. माझा महादेव भस्म लावून तुम्हाला सांगायला सावध व्हा, सावध व्हा. म्हणून माझा महादेव भस्म लावतोय, माझा महादेव मशान वाटामध्ये राहतोय आणि माझ्या महादेवाचे भक्त एवढा मोठा रावण, अरे 14 कल्प त्याला विषय, सोन्याची लंका आहे. मला सांगायचं हे भाग तुकोबरायांनी पाहिला आणि तुकोबराय म्हणतात, अरे जो माणूस मसनवटामध्ये राहतो पण भक्ताला सोन्याचं गाव देतो, एवढा भोळा माझा महादेव. किती भोळा आहे अभंगाचा शेवट, तुका मन भोळा, तुका मन भोळा, तुका मन भोळा.
लय नका वाजू टाळ्या. हा जेवण राहिले तुमच्या. हा तुका म्हणे भोळा, हा आणि स्वामी हा माझा कवळा. किती भोळा आहे माझा महादेव. हा स्वतः मसनवाट्यामध्ये राहतोय पण आपल्या भक्ताला सोन्याचं गाव देतो. एवढा माझा महादेव भोळा आहे. अरे एवढा भोळा आहे, एवढा भोळा आहे की भस्मासूर, तुम्हाला माहिती आहे भस्मासूर? हा तो भस्मासूर, त्या भस्मासुरानं त्याच्याकडे काम होतं माझ्या महादेवाला काय करायचं, भस्म आणून द्यायचं. ऐका इकडे लक्ष द्या. माझ्या महादेवाला वाजवायचं का? चला वाजव. विठ्ठल काय जाणलं कळालं बी नाही मी काय म्हणलो. हर हर मायका बदला बदला. चला ऐका की इतका भोळा आहे, इतका भोळा आहे. किती भोळा आहे की तो जो भक्त त्याच्याकडे येतोय त्याचा भाव सुद्धा बघत नाही. म्हणून तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, मी वेळ घेणार नाही. भस्मासूर ऐका लक्ष द्या. ए शांत बसण्यात प्लीज. ऐका कारण की डिस्टर्ब नको. अर्धाच तास राहिलाय मला आणि मी अर्ध्या तासात बरोबर सोडणार आहे. फक्त लक्ष द्या इकडं. हा कारण की एवढ्या लांबून आलोय, तुमच्या पैसे आलोय. उग नाही आलोय आहे का नाही. काहीतरी मला तुम्हाला देता येईल याच्यासाठी आलोय. आणि मी अभंगाच्या बाहेर जाणार बी नाही. मला माहिती आहेत पाठवद्यातले लोक काय. त्यामुळं मी तुम्हाला खोटं नाटक काही बोलणार नाही. जेवढं मला बोलता येईल तेवढं मी चांगलं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा फक्त ऐका लक्ष द्या. हा मग महादेव हा त्याचा भाव बघत नाहीत. ऐका महादेवाचा एक भक्त होता, त्याचं नाव आहे भस्मासूर. हा तो भस्मासूर महादेवाला भस्म आणून द्यायचा. पण आता ते तिसरी लस झाली. ती कोणता डोस? नाही तो कोणता, तो बाक्याचा असतो ना, तो तिसरा नंबरचा डोस द्याला. तो कोणता कोणता द्यायला, तो कोणता तरी कोणता डोस आहे तो तिसरा आलता ना. कोणती लस? हा बूस्टर. हा बूस्टर. हा ते बूस्टर डोस द्याला. हा आणि ते बूस्टर डोस द्याला म्हणले आता माणसंच मरणत म्हणले. हा भस्मासूर म्हणला आता माणसं मरणत. आता काय करायचं? आता म्हणले मला भस्म आणायला. ते आधी पटपट मुरू लागले म्हणलं लॉकडाऊन मध्ये, तेव्हा सोपं होऊ लागलं, ताजं भस्म येऊ लागलं. पण आता लॉकडाऊन पडणं म्हणले आणि आता नेमकं आता भस्म आणायचं कसं म्हणले. मग म्हणले एक काम करा, मला वर द्या, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवून ते भस्म होईल. महादेव म्हणले तटासतो. वर द्याला महादेवानं. ते कोणाच्या डोक्यावर हात ठेवू लागलं. दिवो चट आता पळायला लागले. भस्मासूर आला की बाबू पळा. हा कारण की ते मागं पुढेच पाहिजे गेलं. कोणाच्या डोक्यावर हात, हा चोपदार ठुलाच हात. कोणाच्या डोक्यावर हात ठेवू लागलं. ते उग येड्यावानीच करू लागलं. सगळे आता देवाकडे पळाले. म्हणले देवा हा इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हा ऐका. हा सगळीकडे ना हा कार मचवलाय. आणि आता ते कैलासावर आलंय. आणि कैलासावर आल्यावर त्या भस्मासुरानं पार्वती पाहिली. आणि पार्वती पाहिल्याबरोबर तो म्हणला अरे हे महादेव राहतो मसन वाटत, याला पार्वती काय करायची. म्हणून पार्वती मला भेटली पाहिजे. म्हणून आता महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. महादेवा ज्यांनी वरदान दिलंय त्याच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. मग महादेवने माझ्या विष्णूचा धावा केला. माझ्या विष्णू तुम्हाला सगळं माहिती म्हणून फास्ट सांगायलो. विष्णूनं मोहिनी रूप धारण केलं. आणि मोहिनी रूप धारण केल्यावर सांगितलं मी तुला भेटन, मी तुला पाहिजे ना, मी तुला भेटन, पण ऐक तुला माझ्यासारखं नाचव लागन. मग ते विष्णू सारखं नाचू लागले. विष्णू असं करता करता म्हणले ठुई डोक्यावर हात. त्यानं डोक्यावर हात ठेवला झालं भस्म. पण ऐका माझा मुद्दा, तो भस्मासूर त्याच्या पाठीमागचा भाव पाहिला नाही, त्याच्या पाठीमागचा हेतू पाहिला नाही, तरी सुद्धा त्याला वरदान देऊन दिलं. एवढा मोठा माझा महादेव भोळा आहे का? कारण की तो त्याचं मागचं पुढचं काहीच पाहत नाही. हे त्याचं नवल आहे. अभंगाचं दुसरं नवलयाची हो नवलयाची
चरणाचा आहे, अभंग 6 चरणाचा आहे. आणि तुम्ही आमचे आहेत, आपले आहेत म्हणून अभंग हा तुम्ही म्हणजे नवीन घेतला बरोबर का, म्हणजे बऱ्याच जणांच्या पाठात नाही, नवीन ओळखीचा अभंग नाही आहे काय नाही. हा पण तुम्ही आपले आहेत म्हणून घेतलाय. पण आता तुम्ही सगळे सावध राहा. मी असा माणूस पहिले सगळे पहिल्या चरणातून म्हणतात, पण मी सुरुवात खालून केली. हा आणि आता खालून सुरुवात केली तर पुन्हा मागचं नाही, डायरेक्ट वर पुन्हा गेलो आहे की नाही. हा अभंग घेणं मोह काम आहे आणि त्याच्यात कोणत्या चरणात घुसायचं ते काम मोह आहे, फक्त अभंग सोडायचा नाही. हा अभंग सोडायचा काम मोह आहे, पण सोडायचा नाही हे बी काम मोह आहे. अभंग सोडायचं नाही हे काम मोह आहे आणि अभंग सोडायचं नाही हे बी काम मोहचे. हा ऐका, कळत अभंग सोडून मी बोलणार नाही आणि अभंग सोडून मी बोलणार नाही. ऐका, लक्ष द्या. मी आपलं ते करून पाहत असतो काय बी आहे की नाही, तुम्हाला माहिती आहे ते आहे की नाही. हा सगळ्यालाच माहिती मी काय बी करून पाहत असतो. दिसतं तसं नाही मी. हा मी बारीला लागलो असं माझ्यातूनच घुसलो तवा, म्हणजे शिकायला होतं पंढरपुरात. हा ते चातुर्मासाला बारीला लागलो असं माझ्यातून घुसलो. ते वॉचमॅन नसतील का ते तीन बायला ते म्हणलं हा घुस 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 झाला. हो ना, त्यानं मला पाहिलं, मला जाऊ द्या म्हणजे उगा करून पाहत असतो मी तसं. हा मग गेल्या वर्षी लग्न झालं माय, गेल्या वर्षी लग्न झाल्यावर मी रोज माझ्या बायकोला कीर्तनाला घेऊन जाऊ लागलो. रोज बी तुम्ही म्हणता मा येडे का काय रोज बायकोला? येडा नाही माय, मी रोज कीर्तनाला घेऊन जाऊ. काऊन कीर्तनाला घेऊन गेलो की काय व्हायचं, तुमच्या गावात आज आणलं नाही कारण तिला प्रवास सांगितलं नाही डॉक्टरने. हा मग मी रोज कीर्तनाला घेऊन जाऊ याच्यासाठी जाऊ लागलो. काय कीर्तनाला गेलो की मग ती संघ असली की लोक म्हणायचे माय महाराजाचे घरचे आहेत. मग महाराजाला चहाचा गोट आणि बाईला कुकाचं बोट, आणि नुसतं कुकाचं बोट नाही, महाराजाची बायको म्हणून साडी. मी तिला 1 वर्ष फिरलं. 1 वर्षामध्ये मी 3442 साड्या जमा केल्या. 1 वर्षामध्ये मी 3442 साड्या जमा केल्या. मागच्या आता लग्न सराई लागली, तिला म्हणलं चल काढ 500 200 300 400 500 फुकट बी चालू दे पण चालू दे म्हणलं. त्याच्यावर गाडी फिटली आपली त्या पैशा. मग करायचं नवीन बी काय बी उग तसं. आज म्हणलं खालून म्हणलं जाऊ द्या आपले घालिंगण लोटांगण मोकळं पटांगण काय उग हो ना. ऐका, लक्ष द्या. चला ऐका, महाराज म्हणायलेत ऐका नवल याची ठेव, नेणे काही भक्ती भाव. तो त्याचा भाव बघत नाही, तो त्याची भक्ती बघत नाही, त्याला डायरेक्ट वरदान देऊन टाकतो का याचं नवले. हा आणि याचं असं नवले की तो कोणाला बी त्याची भक्ती गिक्ती पाहत नसताना सुद्धा त्याला त्याचं वरदान देऊन टाकतो. असा देवे कसा देवे, आयशे अभंगाचं पहिलं चरण. Oh
टाळ्या वाजव. हा दादा खरंच चोपदार येते हा, आणि चोपदाराचा अधिकार असतो बरं का. हा मी भजनात नाचलं पाहिजे असं मला दादाचं काही हे नव्हतं. हा भजनात नाचलं पाहिजे आणि मला तो ना दे बघा. हा दादा सुंदर आणि हे तुमचं पोषक आहे ना, याचा काही मोठा अधिकार आहे. कारण या पोषकामध्ये माझ्या देवानं 36 वर्ष चोपदारकीचं काम केलं एकनाथ महाराजांच्या याच पोषकामध्ये. म्हणून या पोषकाची ताकद, या पोषकाची ताकद आहे. ऐका माझ्या देवाचं नवल काय नवले तर माझ्या देवानं कैसे कैसे केले. हा कैसे कैसे केले. हा उद्धारिले अनायासे आयशे केले. हा त्याचा भाव न पाहता आयशे उद्धारिले, आयशे नवल याचे केले. हा आणि आयशे उद्धारिले पण का, आयशे का उद्धारिले कारण की तो भोळा आहे म्हणून आयशे उद्धारिले. शिव भोळा चक्रवर्ती शिव सोपतार बी आता सोपटी भेटला बघा. हा उच आवाज काय घालतात ना घाला म्हणा होय. वाघापासून पाहिलो म्हणा, वाघापासून ट्वाय 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 या बरं म्हणा. सुंदर आवाज आहे बघा, आपल्याच गावातलेत ना ते. काय महाराज? गोकुळ महाराज. टाळ्या वाजव गोकुळ महाराज. आता ऐका, हा आता टाइम झालेला आहे. मी तुम्हाला 11ला म्हणजे सोडणार बरं का. हा त्यात आपलं कीर्तन म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा आहे. हा ती भरू द्या कितीला बी सुटणार. 4ला म्हणजे 4, हे आपलं 11ला म्हणजे 11ला. हे म्हणले 4ला 11ला म्हणजे फक्त एवढंच. ती शाळा आहे, त्या शाळेमध्ये लघुकोण काटकोण त्रिकोण चौकोन त्या शाळेमध्ये शिकवला जातोय. आणि ही बी शाळा आहे, फक्त या शाळेमध्ये दृष्टिकोन शिकवला. हा या शाळेमध्ये दृष्टिकोन शिकवला जातो. म्हणून तुम्ही माझ्याकडे कीर्तनाची अपेक्षा, विनोदाची अपेक्षा घेऊन पोरं आला असताना, तुम्हाला माहिती आहे कृष्ण महाराज म्हणजे विनोद करणारे. पण अरे जीवनाचा विनोद झाला, कोणती विनोद ऐकायचे. हा जीवनाचा विनोद होत आलाय. किती कीर्तन किती विनोद ऐकायचे. म्हणून ऐका, कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट. कीर्तन इज ट्रीटमेंट. कीर्तन ही सुधारण्याची गरज आहे. हा म्हणून ऐका, ऐका लक्ष द्या. हा आता अभंग 6 चरणाचा आहे. मी तुम्हाला 3 चरण म्हणून दाखवलेत. पहिलं कोणता? हा तुका, शेवटचं, दुसरं, पहिलं. आणि आता माझ्याकडे राहिलेत किती? 3 चरण राहिलेत. पण आता 3 चरणासाठी टाइम बी माझ्याकडे राहिला म्हणून पटपट घ्यायलो बरं का. हा देवे केले कैसे कैसे, चोरे पिंडी दिला पाव. हा 5वं चरण. हा म्हणायचं नाही, मी फास्ट गेलो आता. हा चोरे पिंडी दिला पाव. हा त्याच्या पूजे धावे आयसे केले देवे. कैसे केले तर आयसे. चोर गावात चोरी केली. फाटफाट सांगतो तुम्हाला सगळे 6 चरण. हा गावात चोरी केली. चोरी केल्यावर त्याला कुठं चोरी सापडली नाही. महादेवाच्या मंदिरात गेला. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर त्यानं सांगितलं आता मला चोरी करायची, पण चोरी करण्यासाठी काहीच नाही. म्हणून आता घरी तर बाईक येऊ देणार नाही. चोरी नाही केली म्हणलं, पैसा नाही आणलं. म्हणून महादेवाच्या मंदिरात तांब्याची घंटा होती. ती तांब्याची घंटा घेण्यासाठी त्याचा हात पूर्ण गेला. म्हणून तो महादेवाच्या पिंडीवर उभा राहिला आणि त्यानं घंटा काढली. पण महादेवाच्या पिंडीवर तो उभा राहिला कशासाठी? घंटा काढण्यासाठी, चोरी करण्यासाठी. पण माझा महादेव इतका स्वामी माझा भोळा आहे, त्याचा भाव नाही बघितला. हा हे त्याचं नवल आहे. त्याला वाटलं अरे लोक मला फुल अर्पण करतात, कोणी बेल अर्पण करतं, कोणी तांदूळ अर्पण करतं, पण माझा भक्त असा आहे ज्यानं मला अख्खं शरीरच अर्पण केलं. म्हणून त्याचा सुद्धा उद्धार केला. ऐका नवल या चिठी. त्या चोराचा उद्धार आयशे केले देवे. चोराचा उद्धार. हा का? स्वामी माझा कवळा आहे.
म्हणून आयशाचा उद्धार हे त्याचं नवल आहे. त्याचा उद्धार अरे पिंड घारेने झडपिला आणि तो अंजनीने सेविला, त्या घारीचा उद्धार आयसे आयसे केले आणि हे नवले त्याचं. म्हणून स्वामी माझा भोळा, स्वामी माझा कवळा का पिंड घारीने त्याचा नेला, तो सुद्धा त्याचा सुद्धा त्या घारीचा उद्धार केला. म्हणून आयसे नवल याची ठेव. आणि आता आपल्याला जायचंय तिसऱ्या चरणाकड. तिसरं चरण असे की देवे केले कैसे कैसे, कैसे केले तर कैलासी तो नेला, 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 रमा, कैलासी तो नेला, कैलासी तो नेला. ऐका, कांचीपूर नगराचा राजा, कांचीपूर नगराचा राजा सोमदत्ती. ऐका, 11ला म्हणजे 11ला सोडणार, त्यात विषय नाही. ऐका, कांचीपूर नगराचा राजा सोमदत्ती कैसे कैसे केले सांगायलो आम्ही. कैसे कैसे केले हे सांगायलो. ऐका, कांचीपूर नगराचा राजा सोमदत्ती, त्या सोमदत्ती नावाच्या त्या राजाला 500 बायका होत्या. किती? 500. काही ताण नका घेऊ, तवा तिकडच्याला तसेच होत्या. आता भेटणं ते सोडून द्या. म्हणजे मोह झालंय म्हणून मी आता उग वाजनात बोलायलो आहे की नाही. आता कुठं बी गेलं का महाराज आमच्या पाप्याला बघा, मी म्हणतो मलाच भेटली बाबा गेल्या वर्षी, कुठं बघू पाप्याला होय. पण बघा म्हणते. ऐका, जाऊ द्या, विनोद नका करायचं आपल्याला. ऐका, तर 500 बायका त्याला होत्या. किती? 500 बायका होत्या. पण त्या 500 पैकी 498 जार कर्म करणाऱ्या होत्या. आणि ऐका, बायकून केलेलं पुण्य नवऱ्याला भेटत नाही बरं का. बायकून केलेलं पुण्य नवऱ्याला भेटत नाही, पण नवऱ्यानं केलेलं पुण्य बायकोला भेटते. म्हणून ऐका हो, तुमचं सगळं अर्ध इकडे बरं का. काही करा, तुमचं अर्ध इकडे. काऊन विचारलं, त्याचं कारण आहे, ती सर्वस्व सोडून तुमच्या सोबत आली. तिनं घर सोडलं, नाव सोडलं, गाव सोडलं, तालुका सोडला, बाप सोडला. ती इतकं सगळं त्याग करून तुमच्या सोबत आली. अरे ऐका, जर बाप जर मेला तर बापाचं सुतक धरीत नाही तुमच्यामुळे. ती बाप जर मेला तर बापाचं सुतक सुद्धा ती धरीत नाही तुमच्यामुळं. एवढा त्याग तिनं तुमच्यामुळं केला. ऐका, अरे पाय तिचे असतात, पायातले पैजण तुमच्या नावाचे असतात. अरे हात तिचा असतोय, हातातला चुडा मात्र तुमच्या नावाचा असतोय. गळा तिचा असतोय, सौभाग्यवती नावाचं कुंकू तुमचं असतंय. अरे ऐका, कपाळ तिचं असतंय, कपाळ तिचं असतंय, पण सौभाग्यवती नावाचं कुंकू तुमच्या नावाचं असतंय. गळा तिचा असतोय, पण मंगळसूत्र तुमच्या नावाचं असतंय. याच्या पुढे जाऊन बोलेल, रक्त तिचं असतंय, दूधही तिचंच असतंय, पण होणारं पोरग मात्र तुमच्या नावाचं असतंय, तुमच्या नावाचं असतंय. एवढा त्याग, म्हणून तुमचं पुण्य तिच्याकडे जातं. किती त्याग आहे तिचा सांगतो. ऐका, अरे
बापाचा जर बंगला असेल तर माझा म्हणायचा नाही, बापाचा बंगला असेल तर माझा म्हणायचा नाही, पण नवऱ्याची झोपडी असेल तर अभिमानानं सांगायची आमची आहे. बापाची जर फोर व्हीलर असेल तर सांगायचं नाही आमची आहे, पण नवऱ्याची फटफटी असेल तर अभिमानानं सांगायची आमची आहे. हा, ऐका किती त्याग आहे तिचा. हा, अरे एखाद्या पोराला जर पोरगी पसंत नसेल, ऐका वाक्य माझं, एखाद्या पोराला जर पोरगी पसंत नसेल तर ते पोरग पोरगी नांदीत नाही गड्या. एखाद्या पोराला जर पोरगी पसंत नसेल तर ते पोरग पोरगी नांदीत नाही, पण एखाद्या पोरीला जर पोरग पसंत नसेल ना, ती स्वतःच्या मनाला मारून रडत कुठात का होईना त्याच्यासोबत आयुष्य काढते. एवढा त्याग तिचा तुमच्यासाठी. हा, एवढा त्याग तुमच्यासाठी. हा, आणि एवढा त्याग, एवढं समर्पण तुमच्यासाठी आहे, म्हणून तुमचं पुण्य त्याला जात आहे. स्त्रियेचे ते घेणे पतीला घे, स्त्रियेचे ते घेणे कैसे. हा, शिष्यानं जर पाप केलं हा तर ते गुरुला भोगावं लागतं. शिष्यानं जर पाप केलं तर ते गुरुला भोगावं लागतं. बायकून जर पाप केलं तर ते नवऱ्याला भोगावं लागतं गड्या. बायकून जर पाप केलं तर ते नवऱ्याला भोगावं लागतं. आणि त्या 498 बायानं जार कर्म केलं म्हणून त्याचं पाप त्या कांचीपूर नगराचा राजा सोमदत्तीला भोगावं लागलं. त्याला हरिण म्हणून जन्माला यावं लागलं पुढच्या जन्मात. पण 2 बायका पतिवर्ता होत्या, त्याच्या बायका झाल्या कोण. हा, हरणी झाल्या. ह्यो हरिण झाला, त्यो हरणी झाल्या. बघा 9 मिनिटं राहिलेत, लक्ष द्या आता फक्त. हा राजा हरिण झाला, त्याच्या बायका 2 हरणी झाल्या. आणि ऐका, आता हरणी झाल्यावर तो राजा या हरणी झाल्यावर जंगलामध्ये फिरत होता आणि तिथं एक पारधी होता. तो पारधी सकाळपासून शिकार शोधण्यासाठी निघाला, पण सकाळपासून शिकार सापडत नव्हती. तळ्याच्या ठिकाणी त्यानं आपलं जाळं टाकलं, एका झाडावरती जाऊन बसला. आणि झाडावरती जाऊन बसल्यावर आता शिकार तर तळ्यावर तर आता जाळं टाकलंय, पण तळ्यावरचं ते जाळं दिसत नव्हतं, म्हणून त्या झाडावर बसला आणि त्या झाडाचे पानं तोडू लागला आणि खाली टाकू लागला. झाडाचे पानं तोडू खाली टाकू लागला. ऐका, तो पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचं होतं. हा, आणि ते बेलाचे पानं तोडू टाकू लागला. त्या झाडाच्या खाली एक भूमिगत महादेवाची पिंड होती. ते बेलाचं पान तोडू त्या महादेवावरती टाकू लागला. आणि ज्या दिवशी त्याला सकाळपासून शिकार भेटली नव्हती, तो दिवस महाशिवरात्रीचा होता. त्याला महाशिवरात्रीचा उपवास भेटला. त्या झाडावर बसला, त्या झाडाचे पान तोडून महादेवावरती टाकू लागला. परिणाम त्याला माहीतच नव्हतं, पण परिणाम कैसे केले सांगतो. महादेवानं तिथं दूध पाटिले, गण आले. आणि गण आल्यावर सांगितलं गणाने, अरे राजा, तो एवढी मोठी भक्ती केली महाशिवरात्रीच्या दिवशी, महादेवाच्या पिंडीवर हजारो लाखो बेल व्हायला, महादेव प्रसन्न झालेत, बोल तुला काय पाहिजे. त्यानं सांगितलं, मला मुक्या प्राण्याचं बोलणं कळलं पाहिजे, एवढंच सांगा, एवढं वरदान द्या. तथाच तो म्हणले, निघून गेले. आता ऐका, ते हरिण जो सोमदत्ती नावाचा राजा होता, तो हरिण झाला होता. आणि तो पाणी पिण्यासाठी त्या तळ्यावर आला. तळ्यावर आल्याबरोबर त्यानं जाळं टाकलं होतं. त्या जाळ्यात तो फसला. आणि तो फसल्यावर त्यानं आवाज दिला बायकोला, अरे येऊ नका रे, जाळं टाकलं इथं पारद्यानं, फसलोय मी. बायका म्हणल्या, ओ मालक, कसं पाहिलं नाही हो तुम्ही, कसं पाहिलं नाही. हा, मालक म्हणायलेत, हरिण म्हणायले, अगं ऐका, तुम्ही जा इथून लवकर, तो बघा त्या झाडावर तो पारदी आहे, आता उतरल तो पारदी, घेऊन जाईन मला, पण तुम्ही माझ्यासाठी जीव धोक्यात घालू नका रे, जा निघा. त्याने सांगितलं, मालक, पती वर्तायत आम्ही, तुम्हाला सोडून जाणार नाहीत मालक, जगू तुमच्या सोबत, मरू तुमच्या सोबत, सोडून जाणार नाही तुम्हाला. हा, तो हरिण ते सगळं बोलणं तो ऐकत होता. तो पारदी खाली उतरला. खाली उतरल्याबरोबर त्या पारद्यानं पाहिलं,
त्या हरणी समोर गेल्या आणि त्या पारधी दादाला हात जोडले, कारण की त्याला त्याची भाषा कळत होती हरणाची. हात जोडले आणि सांगितलं, पारधी दादा तुला शपथ आहे महादेवाची, पारधी दादा माझ्या नवऱ्याच्या आधी आम्हाला मार, आणि माझा नवरा पाणी पिण्यासाठी गेला होता रे, त्याला पाणी पिऊ दे गड्या, त्याला पाणी पिऊ दे. अरे मरणाताना फाशीवर देताना त्याला शेवटची इच्छा विचारली जाते. अरे बोकड्याला सुद्धा कापताना पाणी पाजले जाते, माझा नवरा आहे रे त्याला पाणी पाजू दे. सांगितलं त्याला पाणी पाजायला गेले होते, जर पळून गेला तर तुला महादेवाची शपथ आहे पळून जाणार नाहीत आम्ही. हा पाणी पिलं बोकड्या त्या हरणाने आणि सांगितलं, हे दादा दादा माझ्या नवऱ्याच्या आधी आम्हाला मार. का? कारण की आम्हाला सौभाग्यवती मारायचंय, विधवा होऊन मारायचं नाही. त्यावेळेस त्याच्यातली एक म्हणती, ताई तुमच्या पोटात बाळ आहे. हा ताई तुम्ही जा, माझे 2 लेकरं घरी आहेत, तुम्ही तुमच्या पोटातलं बाळ वाचवा आणि माझ्या लेकराची काळजी करा, आपला वंश वाढवा, मालकासोबत मी जाते. ते दोघांचं बोलणं हा पारधी पाहिलाय, पण सांगितलं नाही आपल्या मालक तुझे मालक माझे, अरे असू दे माझ्या पोटात बाळ, पण मालकासोबत मी जाणार. 2 जणींनी ठरवलं मालकासोबत जायचं. पण जिचे बाळ घरी होते त्या हरणीनं सांगितलं, दादा माझ्या सोन्यासारखे लेकरं घरी येत रे, एकदा मला माझ्या लेकराला पाहू दे, डोळे भरून पाहते, एकदा त्याला पाजू दे आणि तुझ्याकडे खरं येते बघ. हा सांगितलं जाताना पळून, महादेवाची शपथ आहे पारधी दादा पळून जाणार नाहीत गड्या राजा, आम्ही येणार. म्हणून आता ती एक हरणी घरी गेली. घरी गेल्यावर ते 2 लेकरं धावत पळत आले आणि आता मला वेळ नाही, आईला किती भूक असते पाजायची, वेळ नाही. पण ऐका, ज्या वेळेस ती हरणी गेली त्यावेळेस लेकरं धावत आले आणि आईला प्यायला लागल्यावर आईच्या डोळ्यातून पाणी आलं. लेकरानं पाहिलं, तोंडातलं दूध जमिनीवर टाकलं आणि सांगितलं, आई काय झालं तुला रडायला, का रडायला तू आई? सांगितलं, लेकराओ तुमचा बाप पारध्यानं पकडलाय रे, तुझी आई आणि तुझा बाप जाणार आहेत आणि मला सुद्धा जायचंय त्याच्यासोबत. आई तू जाणार, बाबा जाणार, मोठी आई जाणार, मग आम्ही काय करायचं? आई आम्हाला सुद्धा यायचंय, आता आम्हाला सुद्धा यायचंय. ती हरणी पुढी, तिचे पिलं माग, पारध्यानं पाहिलं, म्हणलं अरे बाप रे, आम्हाला वाटलं ही येणार नाही, पण पिलेला घेऊन आली. आणि पिले समोर गेले तर पिल्यानं सांगितलं, पारधी दादा हात जोडतो तुला, पारधी दादा माय बापाच्या आधी आम्हाला मार गाड्या, माय बापाच्या आधी आम्हाला मार. आणि जर तुला मारता येत नसेल तर तुला पुराव्या सांगन, चिल्या बाळाला मारलं आई वडिलाच्या देखत. अरे आमच्या कबीर महाराजाचं पोरग मुंडकं कापलं समोर, म्हणून कापता येतं आई बापाच्या देखत. तुला विनंती गड्या आम्हाला मार. त्या हरणी म्हणतात, पारधी दादा आमच्या नवऱ्याच्या आधी आम्हाला मार. ते हरिण म्हणताय, पारधी दादा मी पकडलोय, मला आधी मार. त्या तिघाईचं बोलणं ऐकून दगडाचा काळजाचा पारधी रडायला लागला आणि पारध्यानं सांगितलं, महादेवाची शपथ दगड्या उपाशी मरण, पण तुम्हाला मारणार नाही मी, तुम्हाला मारणार नाही. सांगितलं, पारधी दादा महादेवाची शपथ तुला मारावं लागन. त्यानं सांगितलं मारणार नाही. पिला म्हणले, आई कळालं हे पारधी दादा आपल्याला का मारित नाही, आपल्या 5 जणांचं वजन याला घेऊन जाता येणार नाही ना, आपल्या 5 जणांचं वजन याला घेऊन जाता येणार नाही, म्हणून आपल्याला मारणार नाही. हे आई आपण याच्या सोबत जाऊ. पारधी पुढी हे माग, पारधी सांगतोय येऊ नका रे माझ्या सोबत, आम्ही येणार. पारधी दादा सरक पुढी चल. जाग्यावर घरापाशी गेल्याबरोबर ह्या 5 जणांना आपलं रूप टाकून दिलं, दिव्य रूप धारण केलं आणि विमान आलं. विमानामध्ये ते बसले आणि बसल्यावर पारध्यानं पाहिलं आणि सांगितलं, हे दादा हो कोण आहेत तुम्ही? आणि विमानात बसून चाललात, मला बी येऊ द्या ना विमानात. त्या 5 जणांना सांगितलं, हे पारधी दादा एवढं मोठं पाप तो डोंगरा एवढं केलंय, पण ऐक, न कळत महाशिवरात्रीच्या दिवशी तुला उपास घडलाय, न कळत तुला न माहित असताना तुझ्या झाडावर बसला. ते झाड बेलाचं होतं, त्या बेलाचे पानं तो खाली टाकले, भूमिगत तिथं महादेवाची पिंड होती. परिणाम तुझं सगळं पाप धुतलं गेलं बघ. पण ऐक, आमच्या सोबत विमानात बसून येण्याचं पुण्य तुझ्यापाशी नाही. मग दादा मला सांगा मी काय करू जेणेकरून मला तुमच्यासारखं विमानात बसून येता येईल? सांगितलं, एक काम कर, आता इथंच बस
आणि पुढच्या शिवरात्रीपर्यंत महादेवाचं भजन कर. पुढच्या शिवरात्रीपर्यंत त्यानं महादेवाचं भजन केलं. परिणाम कैलासी तो नेला आणि भिल्ल पाणी बैसला. ऐका, आयशे आयशे उद्धारिले. हे नवल माझ्या देवाचं आहे, म्हणून त्या देवाचं भजन तुम्ही आम्ही करायचं. विठोबा अकरा वाजायला 1 मिनिटं कमी आहेत. मी घडी पुढे का माग आहे माहित नाही, पण 1 मिनिटं कमी आहेत. ती 1 मिनिटं बी मी घेणार, सोडणार नाही. हा ऐका, हा पण पुढे जाणार नाही. हा आज तुमच्या गावामध्ये गेले 3 वर्षापासून मी येतोय आणि आज सगळ्यात महत्त्वाचं मला इतका आनंद झाला हा की मला 15 वर्षानंतर आमचा दत्तू भाऊ भेटलाय. जीवाच्या कशी उतरलेला आहे बघा. हा आज मी पक्वात जे काही शिकलो असेल ना ते फक्त या भावामुळे बघा. हा त्या पोरानं मला 3-3 वाजता उठवायचं आणि प्रॅक्टिसला बसवायचं. श्याम महाराज तुम्हाला माहीत असतील, श्यामाला ना आम्हाला प्रॅक्टिसला या माणसानं उठवायचं आणि बसवायचं. हां म्हणून मला मी गणपती समोर आहे गड्या, माझ्या गणपतीला मी प्रार्थना करेल, गणपती दादा मला तू जर विचारलं आणि जर मला तू प्रगट झाला आणि जर तू मला म्हणलास तुला काय पाहिजे, तर मी म्हणेन देवा मला फक्त माझा दत्तूसारखा मित्र माझ्या जीवनात कायमस्वरूपी ठेव. या माणसानं मला सांभाळले ना, आज तो माणूस देशाची सेवा करतोय. म्हणून ऐका, तुमच्या गावातला झेंडा वंदन ज्या दिवशी करायचं आहे ना त्या दिवशी झेंडा वंदन करण्यासाठी हात पवित्र लागतात. तो तिरंगा आहे दादा. अरे ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है, यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है. हम जिएंगे तो इस भारत के लिए, मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद हमारी अस्थियां जब गंगा जी में बहती मिलेगी तब उस अस्थियों से कोई कान लगा के सुनेगा, तब उस अस्थियों में से आवाज आएगी भारत माता की, भारत माता की. आणि त्या भारत देशाचं रक्षण करणारा माझा दत्तू आहे, माझा दत्तू आहे. आणि तुमच्या गावाचं काहीतरी पुण्य फळाला आलं, देशाची सेवा करणारं पोरग तुमच्या गावात जन्माला. हे महबूब मेरा चमन के लिए, महबूब मेरा चमन के लिए, चमन के लिए. अरे मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. अरे मेरी जान वतन के लिए, अरे मेरी जान वतन के लिए. महबूब मेरा, महबूब मेरा चमन के लिए, चमन के लिए. अरे मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. ओ भारती, ओ भारती, ओ भारती, ओ भारती, ओ भारती, ओ भारती, ओ भारती. म्हणून येडे लोक असतात गड्या, ते येडे जे देशासाठी समर्पण करतात आणि देशासाठी मरण्यासाठी येडं व्हावं लागतं, येडं. आणि म्हणून तुकोबरा म्हणतात येडा झालो येडियाच्या गावा गेलो. हा उग देशाची सेवा करणं साधं नाही दादा. अरे सांगू द्या मला, ती पोरं स्वतःच्या बायकोचा विचार करत नाहीत, स्वतःच्या लेकराचा विचार करत नाही, बापाचा माईचा विचार करत नाहीत, सगळं जीवन समर्पण करतात ते देशासाठी. ऐका, वेळ कमी आहे माझ्याकडे पण सांगेल. अरे ऋषिकेश नावाचं तर 17-18 वर्षाचं पोरग होतं, तुम्ही सगळ्यांना पाहिलं असेल. 5 वर्ष झाल्यात बापानं पाहिलं नव्हतं, पोराला एकुलतं एक पोरग होतं. 52 एकर ऊस घरी होता, एकुलतं एक लेकरू होतं. 5 वर्षानंतर घरी येणार होतं, पण आदल्या दिवशी सैनिकानं दुश्मनानं त्याच्यावर हल्ला केला. ज्या दिवशी ते घरी येणार होतं सगळं गाव सजलं होतं, सगळं गाव सजलं होतं. पण त्या दिवशी ऋषिकेश आला नव्हता, ऋषिकेश त्या गावात आणला होता. ऐका, अरे ते येडे लोक असते त्याच्या घरचे बी. ऐका,
ज्या वेळेस त्या ऋषिकेशचा प्रेत घरामध्ये आणलंय आणि ज्या वेळेस त्याला अग्निदाह देण्यासाठी ज्या वेळेस त्याला नेलंय, शासकीय इस्मानात त्याचे सगळे अंत्यविधी चालू होता, त्यावेळेस एबीपी माझावाले गेले आणि विचारलं, ज्या वेळेस ती वर्दी असती ना, वर्दी त्याची मेल्यावरती वर्दी त्याच्या घरच्याला देतात आणि ती वर्दी ज्या वेळेस त्याच्या वडिलाकडे दिली त्यावेळेस विचारलं त्या एबीपी माझावाल्यांनी, दादा तुमचा ऋषी या देशासाठी गेलाय, आता ही वर्दी तुम्ही काय करणार या वर्दीचं? मी सांगतो, त्याच्या ते येडे असते, त्याच्या घरचे बी येडे असते देशासाठी. काय करणार तुम्ही या वर्दीचं? त्यावेळेस त्या ऋषीची वर्षा नावाची बहीण, त्या ऋषीची वर्षा नावाची बहीण पुढे आली, तो ड्रेस हातामध्ये घेतला आणि सांगितलं, दादा विचारतोय ना तू या देशाचं, या वर्दीचं काय करणार? ही वर्दी माझ्या भावाची आहे आणि माझा भाऊ गेला नाही, माझा भाऊ या देशासाठी समर्पण झालाय, अमर झालाय, आणि तू विचारतोय ना या वर्दीचं काय करणार? ही माझ्या भावाची वर्दी मी परिधान करणार आणि माझ्या भावाच्या जागेवर मी देशासाठी लढणार, मी म्हणून तुम्ही पुण्यवान आहेत. तुमच्या गावामध्ये माझा दत्तू जन्माला आलाय म्हणून माझं कीर्तन सगळं माझ्या दत्तूच्या पायावरती समर्पण आहे. आणि खरं सांगतो, दत्तू दादा ऐक राजा, महक मोहब्बत से कम नहीं होती, महक मोहब्बत से कम नहीं होती, मोहब्बत जिंदगी से कम नहीं होती, महक मोहब्बत से कम नहीं होती, मोहब्बत जिंदगी से कम नहीं होती, और आप जैसे दोस्त मिलो तो जिंदगी जन्नत से कम नहीं होती, जिंदगी जन्नत से कम नहीं होती. म्हणून तुमच्या पायावर पुन्हा एकदा मस्तक आणि झालेले कीर्तन रूपी सेवा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर